कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. किती वर्ष झाली तरी चाकणमध्ये 40 राहताय? वर्ष झाली. तुम्ही पण हो, चाकण? चाकणमध्ये 40 वर्ष झाले माझे लग्नाला. तुम्ही किती वर्ष? नमस्कार. नमस्कार. माझं नाव शारदा कोरगावकर, शारदा शरद कोरगावकर. म्हणजे माझं बालपण मुंबईत झालेलं हा. आहे, शिक्षण वगैरे, आणि नंतर मग चाकणला लग्न झालं माझं. पण तेव्हा एकदम वेगळं होतं ना वातावरण खूप वेगळं चाकण, होतं खूप. आणि आता एकदम बदल. म्हणजे पहिलं ना एकदम खेडेगाव होतं चाकण. हो हो, म्हणजे मला असं वाटायचं कुठे मला आणून टाकली इथे. असं वाटायचं. म्हणजे काहीच नव्हतं. आणि तेव्हा कसं कारण पाण्याची खूप मुळशीचं टंचाई वातावरण होती हे तसंच चाकणमध्ये. हा, पाण्याची टंचाई खूप होती बरं. आणि आम्हाला पाणी भरायचं कधी माहितीच नव्हती. मग आणि लग्न झाल्याने पाणी भरायला पाठवलं. कुठं म्हणजे तिथे बाहेर ग्रामपंचायतच्या इथे आपशावरून पाणी नळावरून. आणायला? हो. अच्छा अच्छा. आणि आता ह्याना बरं घरात नळ आहेत. हो, घरात आहे. आता घरोघरी नळ तुम्ही आरामात आहात तिघी. खरं खरं बघायला गेलं ना, नाही, आता नाही, खरं आता त्यांना घरोघरी आता नळ खूप आलेत. चूक आहे. तर आमची पण तेव्हा ना जॉईंट फॅमिली होती, आणि त्याच्यामुळे काय होतं, आमचा आईस्क्रीमचा कारखाना ना, त्यामुळे आम्हाला काड्या पण काढायला लागायच्या. पाणी पण भरा, काड्या पण तेवढ्या काढायलाच लागायच्या. ते गारेकरची नाही असते हा, ते आईस्क्रीम बर्फात ठेवायची हा ती. ती तुमची होती. हो. मग आता काय वितळली? नाही नाही, आहे ना आता. आहे ना? अजून पण आहे. 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 मला वाटलं सुनबाई वगैरे आल्यानंतर आता. नाही नाही, आहे म्हणजे आता आमचे धीर करतात ते. अच्छा, अच्छा. आम्ही नाही करत. तुम्ही नाही करत. आता काड्या तुम्ही लावता? आता नाही. नाही ना? तिघी जण. अरे ही जनरेशन सतत बोलून दाखवतात तुम्हाला हे काय हो? पाण्याचं ना, हा, पाण्याचं. असं काही झालं तर बोलतात, आम्ही असं पाणी आणलं तिकडनं आणलं, यांना घरात नळ येत असं बोलतात. बोलतात. तुमचं लग्न कसं झालं? बघायला आले मला सासूबाई आधी, ह्या बघायला आल्या काय? नंतर त्या ठरून गेल्या, नंतर मुलगा आणि सासूबाई आली. मुलगा कुठला मुलगा? मिस्टर आणि अरे मग सांगा ना मिस्टर. मला वाटलं आता कुठला मुलगा पाठवला तुम्हाला बघायला. हा. आणि मग लगेच झालं. तुम्ही का होकार दिला? आमचे नातेवाईक म्हणजे ते ओळखत होते ना. तुम्ही लक्ष ठेवून होता वाटतं त्यांच्याकडे. आपलं कसं काय जमलं लग्न? ह्यांचे मामा त्यांनी स्थळ दाखवलं होतं माझ्या चुलत भावाला, आणि माझ्या चुलत भावाने काय केलं, यांचा नंबर घेतला होता. त्यांनी मला नंबर दिला आणि माझा पण नंबर घेतला, आणि मग आम्ही लागलो बोलायला फोनवर की हे मी यांना म्हटलं तुम्हाला काय आवडलं नव्हतं का, तुम्ही काय बोललेच नाही. ते म्हटलं नाही, मी नीट पाहिलंच नव्हतं. म्हटलं का बरं? ते म्हटलं मी गेम खेळत होतो. मग ते लग्न काय गेम वाटलं? मग त्याच्यानंतर त्यांना मग ते मला म्हटले परत पाहायला आलं तर चालेल का, माझे घरातले सगळे मोठे वगैरे घेऊन येतो मी. म्हटलं चालेल. मग तसं तर मग यांनी मला सांगितलं होतं माझी मावशी आहे, तिच्या हातात आहे सगळं, तू फक्त ते आले की पाया पडायचं, आले की पाया पडायचं, बाकी काहीच नाही. मग यांची ठाण्याची मावशी आहे ती पाया पाया पडले. मग त्यांना वाटलं आता नवरा पाया पडत होय ना? किती वर्ष झाली लग्नाला आता? 10 वर्ष झाले. आता ते पाया पडतात. काय वेगळंच कॉम्बिनेशन आहे. तुमचं कसं? आमचे बाबा आजारी होते, माझे बाबा, त्यांना माझं लग्न पाहिजे होतं. तर चाललं होतं, माझं नव्हतं म्हणणं करायचं म्हणून, पण हे आल्या होत्या मम्मी म्हणजे आमच्या नातेवाईक आजींना घेऊन, नाही का, असं चालते भेटायला. बाबांना बघायला आलं. हो, बाबांना भेटायला आलेल्या. तर त्यांचं चाललं मग मुलगा म्हणजे पहा मुलगा तरी पहा. 1 महिना लागले होते मागं, नाही का, बघा. आणि आमच्या बाबांची पण इच्छा होती, ते पण झोपूनच होते 1 महिनाभर. त्याच्यामुळं त्यांचा माझ्यावर जास्त जीव होता ना, तर त्यांना माझं लग्न पाहिजे होतं. मग होकार दिला मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.